कसे आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर 2-3 दिवस काही व्हिडिओ बनवले नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. छोटासा बनवते मी. तर मी तुम्हाला माहिती, माझ्या आईवडिलाबद्दल अजिबात व्हिडिओ बनवत नाही आहे. मी बनवते कधीतरी, नाही तर माझ्या भूतकाळाबद्दल व्हिडिओ असतात बनवते त्यांच्याबद्दल कधीतरी. तर कोणीतरी मला विचारलं होतं की तुमच्या माहेराबद्दल, माझ्या आईवडिलाबद्दल विचारलं होतं. तर मला काही जास्त माहीत नाही, तर मी जास्त डिटेल देऊ शकत नाही त्यांच्याबद्दल. आणि काही जणांचं असं म्हणणं येतं की ताई तुम्ही कुठेतरी चुकीचे असताना आणि तुम्ही तुमच्या आईवडिलाकडे जात नाहीत, माहेराला जात नाही, तुमचं काहीतरी कुठं चुकलं असेल. तर दादा, हे माझे व्हिडिओ माझ्या माहेरचे पण ऐकतात, आणि म्हणून मी थोडंसं म्हणजे वाईट बोलत नाही त्यांना. काय मी म्हणत नाही माझं चुकलं नसेल, काहीतरी चुकलं असेल. पण त्यातून पण तुम्हाला सांगते, मी त्यांच्यामध्ये कधी अशी वर्षभर, 2 वर्ष, 6 महिने अशी कधीच राहिले नाही. तर ते माझी चुकी काढू शकत नाहीत की मी कुठं चुकले आणि काय चुकलं माझं, ते मला बोलू शकत नाहीत. कारण मी सांगू शकत नाही की माझं काय चुकलं आहे म्हणून. आणि त्यांचं आणि माझं असं एक घरात राहणं असं कधीच नाही. त्यांनी मला कधी नेलं नाही, मला त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. ते आईवडील येतं, बहिणी भाऊ सगळे येतं, तो विषय नाही. आणि त्यांना आपण असं काय बोलू पण नाही, कारण की आईबाप म्हणजे देवासमान असते तर ते. आणि त्यांनी मला जगदुनिया दाखवली, त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलू शकत मी कधी. असं ते होते म्हणून मी आहे, त्यांच्यामुळंच मी इथपर्यंत आहे. त्यांनी कधी पण माझ्या इथं यावं, माझ्या बहिणीने, भावांनी, कुणी पण. मी त्यांना, माझ्या घराची दारं त्यांच्यासाठी कधी पण उघडे येतात. त्यांच्याबद्दल मला काही वाटत नाही. होतं थोडासा त्रास, जाणं येणं नाही म्हणून, पण काही हरकत नाही. माझी मुलं, माझा नवरा आणि माझे सासरचे लोक खूप छान आहेत. मला म्हणजे अशी आठवण आली आणि मी ती आठवणीत रडले. होतं कधी कधी, पण चला मी त्या गोष्टी इग्नोर करते सगळं. तर मी त्यांच्याबद्दल नाही जास्त डिटेल घेऊ शकत. मला वेळ आला तर माणूस बोलतंच की, असं थोडी आहे. आपण मस्त म्हणतो नाही कोणाबद्दल काही सांगायचं नाही, कोणाबद्दल बोलायचं. पण माणसावर टाईम आला ना, माणूस खऱ्या गोष्टी बोलल्या जातं. तर असा विषय नव्हता त्यांनी का नाही सांभाळला मला, का मला लहानाचं मोठं केलं नाही, असं काही पहिल्या गोष्टी काही मला माहीत नाही. पण एक आमची आजी सांगायची, मला तर माहिती, मी आजीबद्दलच व्हिडिओ बनवत असते. आणि त्यातून माझी आजी सांगायची की का नाही नेलं. कारण की मुलगा पाहिजे होता त्यांना. ते ऐकतात बरं व्हिडिओ माझे. मुलगा पाहिजे होता, मुलासाठी माझ्या आईसोबत लगीन केलं होतं त्यांनी. मुलगा पण नाही झाला, मुलगा नाव मुलगी झाली. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो, आहे ना. पहिलं 20-30 वर्षापूर्वी मुलगा म्हणजे पाहिजेच मुलगा, कारण तो वंशाचा दिवा आहे ना. आता नाही, आता मुलगी असो मुलगा असो, आता असं काही नाही. आता उलटं मुलगी, खूप जणांना असं वाटतं मुलगा नसेल तरी चालेल, मुलगी असली तरी लय झालं. पण पहिलं 30 वर्षापूर्वी वेगळे म्हणजे सगळं वेगळं होतं ना. आता तसं नाही आहे. मग ती मुलगी झाल्याच्या नंतर त्यांना कुठंतरी मनाला लागलं. ते पण ऐकत असते ना व्हिडिओ. कुठंतरी दुःख लागलं त्यांना, मुलगी झाली म्हणून गेले आजीकडे टाकून. आजीने लहानाची मोठी केली, मग त्या मुलीचं मन कुठं लागणार, तिची आजीपाशीच ना. आजीने लहानाचं मोठं केलं म्हणल्यावर ती नाव कोणाचं घेणार, आजीचंच घेणार ना. आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही तुमच्या आईवडिलाचा उल्लेख करतच नाही तर कधी, तुम्ही आईवडिलाबद्दल कधी बोलतच नाही का, असं तुमचं म्हणणं आहे. कसं बोलणार मला सांगा ना. कारण की त्यांना माझ्याबद्दल माहीत नाही आणि मला त्यांच्याबद्दल माहीत नाही. काय बोलणार मी त्यांच्याबद्दल. जे आहे ते बरे. बघा काय म्हणतात ना, जास्त शब्दाने शब्द वाढवत गेला की तो शब्द वाढल्याच जातो. म्हणून मी काय म्हणते, सगळं आपलं ठीक आहे ना, सगळं जिथले तिथे. आता ते काय पाठीमागच्या आठवण काढून उपयोग आहे का, का नाही सांभाळलं, का नाही बोलवलं, काही गरज आहे का आता ते. मी जास्त चर्चा करीत नाही त्या गोष्टीवर. जिथले तिथं आपल्याला जेवढं आवडतं आहे ना तेवढंच बोलायचं, जेवढं पडतं आहे तेवढं. ते माझ्या दारात नाहीत, मी त्यांच्या दारात नाही, मग त्यांच्याबद्दल मी कशाला काय बोलू, कशाला त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवू मी.
जे आहे ते बरं आहे, ठीक आहे, सगळे आपापल्या जाग्यावर येतात. अहो माझी मुलं लग्नाला आले, मोठी झाले, लग्नाला आली मुलं माझी. हां, तरी मी तिथे गेले नाही, ते माझ्याकडे आले नाही ना. आता काही कोणाची अपेक्षा वाटत नाही मला. त्यांची इथं जावा, राहावा, मनाला बरं वाटणं, एक माहेर असावा असं वाटतं मला. पण ते आपल्या नशिबातच नाही. ते हसत हसत तो विषय करते. अशा दुसऱ्या मुली माहेराला आल्या, मुलं मामाच्या इथं गेल्या, मनाला कुठेतरी दुःख लागतं. पण सगळ्या गोष्टी हसता हसता घेते ना. जास्त डोक्यात घेतलं नाही. जास्त डोक्यात घेतलं जास्त डोक्याला ताण होतो. मला माझ्या का टेन्शन कमी असतात का? माझ्या मागले टेन्शन असतात, म्हणून हे जास्त विषय डोक्यात घेत नाही. असं समजायचं जे आहे ते बरं, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. मला कुठं माझ्या घरातले दुःख देतात, कुठं त्रास देतात तेव्हा. मी माझ्या जागेवर ठीक आहे, सगळं घेतले तिथं व्यवस्थित आहे. मग कशाला आपण तरी जास्त बोलायचं त्यांच्यावर? त्यांना परत वाईट वाटायला की सोशल मीडियावर सांगायला लागले. एक जास्त नाही त्यांच्याबद्दल काय सांगू शकत नाही. मग ही काही असेच व्हिडिओ, आता कसा बनवला हा व्हिडिओ, असेच साधे व्हिडिओ बनवते. त्यांच्याबद्दल जरी नाव घेतलं ना साधे व्हिडिओ बनवते. पण एकच सांगते मी, मुलगा आणि मुलगी, मुलं कोण कोणाची नाही, एक वर्ष मुली सांभाळतात, कोण नाही कोणाची मुलं. जे आता कसं आहे, सगळं आपलं आपलं, आई असो, भाऊ असो, बहिणी असो, कोणी असो. आता मुलं पण स्वतःच परखांच्या बघतात आणि स्वतःकडेच लक्ष देतात. कोण नाही कोणाचं. हे या दुनियात कसं आहे, जे ते आपापले, ज्याच्याकडे पैसा आहे तिथं ओळख, ज्याच्याकडे पैसा नाही तो रस्त्यावर तरपडून मेला तरी पण त्याला ओळख नाही देणार. आणि ज्याच्याकडे पैसा आहे ना, त्याची गाडी जरी रस्त्याने चालली असली ना तरी त्या गाडीला सलाम करणार. अरे त्याची गाडी चालली, एखादा गरीब रस्त्यावर मरतंय त्याला उठून नाही बसवणार. कारण की आता काय, पैशाची मागची दुनिया आहे सगळी. आता काही लोकांना पैसा म्हणजे त्याच्यात काय सर्व काय वाटतं, आणि काही लोकांना पैसा पाहिजे, नाती पाहिजे, सगळा परिवार पाहिजे असं आहे काही लोकांचं. जे लोक पैशाच्या पाठी स्वतःच्या रक्ताचं नातं विसरून पैशाच्या पाठीमागं पळतात ना, हे लोक मला अजिबात आवडत नाहीत. तुम्ही काय पण म्हणा, बिलकुल आवडत नाहीत असले लोक मला. पैशाच्या मागं पळतात असे लोक. पैसा काय कधी येतो कधी जातो. लक्ष्मी येते, टिकवली तर टिकवता येते, पण माणसं नाही टिकले जात ना. पैसा येतो पण जातो पण. पण एक रक्ताची माणसं परत आले तर गेले तर मनाला वाईट वाटतं की माझ्या रक्ताची माणसं येऊन पण, जवळ असून पण येणं नाही, जाणं नाही, बसणं नाही, बोलणं नाही. ती गोष्ट कुठं मनाला खटकते कधी कधी. म्हणून त्यांच्याबद्दल असा विषय जर काढला, कधी व्हिडिओ बनवला तर माझ्या मनात तसंच राहतं. तसंच माझ्या मनामध्ये राहतं की असं का, म्हणून हे कशाबद्दल, असं माझ्या मनात राहून जातं. मग म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्त व्हिडिओ बनवत नाही. पण तुम्ही म्हणता त्यांच्याबद्दल व्हिडिओ कधीतरी त्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवत जा, त्यांच्याबद्दल कधीतरी व्हिडिओ बनवत जा. अहो माझी इच्छाच होत नाही कोणाबद्दल त्यांच्या व्हिडिओ बनवायला. त्यांनी असा त्रास दिला असे त्यांच्यापाशी म्हणजे जास्त नाही बोलू शकत. ते पण जिथं असतील तिथं सुखी राहावं, आणि त्यांच्यावर माझं काहीच नाही आहे, आपला अधिकारच नाही आहे ना. आणि त्यांना पण माझ्याबद्दल मनातून असं प्रेम वाटत नाही, आणि मला पण नाही वाटत. ते लहानपणापासूनच एकत्र असलं ना पहिल्यापासून, तर ते मनात प्रेम माणसाचे असं राहतं की माझी आई आहे, बाप आहे, बहिणी आहेत. ती पहिल्यापासूनच मायाचं पालव नाही त्यांचं आपल्याला, आणि आपण पण कधी नाही. तर त्यांना माझ्याबद्दल असं काही वाटतं की नाही वाटतं हे नाही सांगू शकत. पण मला वाटतं मी माझ्या जागेवर ठीक आहे, ते त्यांच्या जागेवर ठीक आहे. मला नाही कोणाच्या दारात जायला आवडत. माझ्या नवऱ्याची तब्येत एवढी खराब होती तरी मी कधी त्यांच्या दारात गेले नाही. आता तर अजिबातच आवडत नाही मला. मी म्हणते जे आहे ते माझं लई चांगलं आहे खरंच.